आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे। त्यानंतर मात्र मुख्यकऱ्यांना मैदानात थांबता येणार नाही अशी माहिती पोलिसांनी दिली। आझाद मैदानात 7,000 स्क्वेअर मीटरचं क्षेत्र आंदोलनासाठी राखीव असल्यामुळे मैदानाच्या क्षमतेनुसार 5,000 आंदोलकांना मैदानात परवानगी देण्यात आली आहे। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या संख्येनं पोलीस आझाद मैदानात तैनात करण्यात आले। ओबीसीतूनच मराठा आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावरती आंदोलन करणार आहेत। दरम्यान मनोज जरांगे काय बोलणार यावेळी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, साधारण कधीपर्यंत मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात पोहोचतील? त्याचसोबत तिथे ऑलरेडी किती लोक आलेली आहेत? एका दिवसाच्या आंदोलनाच्या ज्या अटीवरती मनोज जरांगेंचं काय म्हणणं? निघून ते आज जवळपास 5.5 लाख मुंबईमध्ये दाखल झालेले आहे आणि निश्चितपणे जसं तुम्ही म्हटलं तसं की काही अतिशक्तींवर त्यांना त्या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ देण्यात आलेली आहे आणि त्या वेळेचा सन्मान सुद्धा त्यांनी वेळोवेळी आपल्याकडून संविधानाची पायमल्ली होणार नाही याची पूर्ण आम्ही काळजी घेऊ।